अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध जे आहे ते आता शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमेरिका, इस्रायलने मिळून जेव्हा इराणवरती 28 फेब्रुवारीला हल्ला केला, त्यात त्यांच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला। त्याच्यानंतरनं या संपूर्ण घटनेने संपूर्ण देशात संपूर्ण विश्वात बातमी विश्वात एकच खळबळ माजली। यानंतरनं या सगळ्याचे परिणाम आता हवाई वाहतुकीवरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या युद्धाचे परिणाम जे आहे ते जगभरातील हवाई वाहतूक विभागावरती होत आहेत। त्याचप्रमाणे आता या सगळ्याचे परिणाम पुण्यातील हवाई वाहतुकीवर देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल म्हणजेच 1 मार्चला पुणे ते दुबई, दुबई ते पुणे आणि पुणे दुबई पुणे अशा दिवसाला 3 फ्लाइट जात असतात। मात्र काल यात एकही फ्लाइटचं जे आहे, विमानाचं जे आहे ते उड्डाण झालेलं नाही आहे। त्यासोबतच आज 2 मार्चला देखील दोन उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। एकूणच 1 मार्च आणि 2 मार्चमध्ये जवळपास 5 फ्लाइट्स ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। यासोबतच थोड्याफार प्रमाणात देखील कार्गोवर परिणाम होत असल्याची माहिती पुणे एअरपोर्टकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या युद्धाचा परिणाम जो आहे ते कुठेतरी हळूहळू आता भारताच्या हवाई विभागावरती किंवा हवाई वाहतुकीवरती देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता या सगळ्यात पाहायला गेलं तर पुण्यातील 84 विद्यार्थी जे आहेत ते दुबईमध्ये अडकलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते दुबईमध्ये अडकलेले आहेत आणि कुठेतरी सरकारकडे मागणी करत आहेत की आम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढावे। त्याच्यामुळे या हवाई जे आहे ते कधी सुरू होणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तिथले विद्यार्थी आहेत जे अडकलेले आहेत, परदेशीच म्हणजेच आपल्या देशातून दुसऱ्या देशात म्हणजेच दुबईमध्ये गेलेले जे नागरिक आहेत ते जिथे अडकलेले आहेत तिथे लवकरात लवकर हे जे युद्ध आहे ते कधी संपेल याची वाट बघत आहेत, ज्याच्यामुळे ही हवाई वाहतूक जी आहे ते पूर्ववत होईल आणि आम्हाला लवकरात लवकर आपल्या मायदेशी परतता येईल याचीच वाट बघत असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळते। त्याच्यामुळे हे युद्ध कधी शितेल किंवा शांत होईल आणि ही वाहतूक जी आहे ती पूर्ववत कधी होईल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।